मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती 2026 ची तयारी करत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत नाशिक पोलीस भरती 2024 मॅथ्सचे थेट पी-वाय-क्यू प्रश्न क्रमांक 1 ते 6. हे फक्त सरावाचे प्रश्न नसून 2024 च्या प्रत्यक्ष पेपरमध्ये विचारले गेलेले हे प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या सोल्युशनचा फायदा तुम्हाला आगामी पोलीस भरती असेल, तलाठी असेल, सरळ सेवेमधल्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये फायदा होणार आहे. यातील प्रत्येक प्रश्न आपण शॉर्ट मेथडने आणि कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब गोडे आणि तुम्ही पाहत आहात एस-बी अकॅडमी. चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला कुठलाही वेळ वाया न घालवता. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्ष असल्यास वडिलांचे आजचे वय किती? इथं 2 व्यक्ती दिलेले आहेत, मुलगा आणि वडील. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे 10 वर्षानंतरचा 50 वर्ष. हे फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. इथं नेहमी लक्षात घ्या, की वयातील फरक हा 10 वर्ष नंतर असो किंवा 10 वर्ष अगोदर असो किंवा 50 वर्षानंतरचा असो. तो फरक हा कायम 50 वर्षच असणार आहे. मग तिथं काय दिलंय? वडिलांचे व मुलाचे आजच्या वय किती आहे? मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे वडिलांचे वय. मग मुलाचं वयाचं गुणोत्तर जर 1 मानलं तर वडिलांचं वय तिप्पट म्हणजे किती होईल? 3. आणि त्यांच्या वयातील फरक हा किती आहे? 50 वर्ष. हा 50 वर्ष फरक नेहमी असणार आहे. कितीही वर्ष असू द्या, कितीही वर्षानंतर सुद्धा. मग यांच्या वयातला फरक जर आपल्याकडे 50 वर्ष आहे, तर त्यांच्या गुणोत्तरातला फरक तुम्हाला घ्यायचा आहे. त्यावरून तुम्हाला काय मिळेल? की एका गुणोत्तराची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. 2 गुणोत्तराची व्हॅल्यू 50 आहे. तर एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती मिळणार आहे? 50/2. 50 वर्ष भागिले 2 बरोबर किती येणार? तर उत्तर 25 वर्ष. एका गुणोत्तराची किंमत मिळते 25 वर्ष. आता विचारलंय काय? तर वडिलांचे आजचे वय. हे गुणोत्तर कधी दिलंय? वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर हे आपल्याला 3 आहे. म्हणजे आजचे वय मुलाच्या तिप्पट आहे. मग आजच्या वयाचं गुणोत्तर किती? वडिलांचं 3. मग वडिलांचे आजचे वय बरोबर किती होणार आहे? गुणोत्तर आहे वडिलांचं 3 गुणिले एका गुणोत्तराची किंमत जर 25 असेल तर 3 गुणोत्तराची किंमत किती मिळणार आहे? 25 गुणिले 3 बरोबर किती? तर 75 वर्ष. म्हणजे आजचे वडिलांचे वय किती मिळणार तुम्हाला? 75 वर्ष. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा विद्यार्थी मित्र. प्रश्न क्रमांक 2. एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला, तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला, तेथून दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालत गेला, तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचला आहे? असा प्रश्न आपल्याला विचारला. उत्तर उत्तर म्हटल्यावर मित्रांनो आपल्याला वरती जावं लागणार. इथं त्याचं घर जर असेल तर तो उत्तरेला गेला एकूण 20 मीटर. मग इथे 20 मीटर अंतर उत्तरेकडे गेला. त्यानंतर सांगितलंय तेथून तो पूर्वेकडे. पूर्व म्हणजे आपली उजवी बाजू. पूर्वेकडे गेलाय तो 6 मीटर. एवढं अंतर त्यांनी 6 मीटरचं कापलेलं आहे पूर्वेकडे. त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 12 मीटर अंतरावर आला. मग इथे 12 मीटर अंतर इथपर्यंत त्यांनी कापलंय. दक्षिणेकडे हे झालं 12 मीटर. आता त्याचं घर होतं इथं. मग लक्षात घ्या, हे 6 मीटर असेल तर हे अंतर पण किती असणार आहे? तर 6 मीटरचाच असणार आहे. मग आणि हे अंतर जर पूर्ण 20 असेल, त्याच्यातून इथपर्यंतचं अंतर जर वजा केलं 12 तर हे अंतर किती असणार आहे? 8 मीटर एवढं अंतर असणार आहे. हे इथून इथपर्यंतचं अंतर हे त्याचं घर आहे. मग तो आता घरापासून इथे आहे. मग आपल्याला काढायचं आहे हे अंतर, जे की ज्याला आपण पायथागोरसच्या सिद्धांताने सोडू शकतो. आता इथे काटकोन आणि त्रिकोण झालेला आहे. ही पाया झाला, ही उंची झाली आणि हा कर्ण झाला. मग आता पायथागोरसचा नियम काय सांगतो किंवा सिद्धांत काय सांगतो? की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग इथे कर्ण वर्ग तर आपल्याला दिलेला नाही, तोच काढायचा आहे. मग कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग किती आहे? पाया आहे 6, त्याचा वर्ग 6चा वर्ग किती होईल? 36 अधिक उंची किती आहे? 8. उंचीचा वर्ग बरोबर किती असणार आहे? 8चा वर्ग 64. मग 36 अधिक 64 बरोबर काय होईल? तर कर्ण वर्ग बरोबर 100 होईल. तर दोन्ही ठिकाणचं वर्गमूळ जर घेतलं तर इथे येईल कर्ण आणि 100चं वर्गमूळ बरोबर किती? 10. म्हणजे कर्ण बरोबर किती मिळतोय आपल्याला? 10. याचा अर्थ तो घरापासून 10 मीटर अंतरावरती पोहोचला आहे. 10 मीटर. मग पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. एका विद्यार्थिनीला 5 विषयात सरासरी 72 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयात 94 गुण
देण्याऐवजी चुकून 64 गुण देण्यात आले होते. तर फेर तपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी किती असा प्रश्न आपल्याला विचारलाय. सुरुवातीला काय सांगितलंय की 5 विषय आहे आणि त्या 5 विषयामध्ये सरासरी तिला 72 गुण पडलेले. मग तिला जर 72 सरासरी गुण असतील तर एकूण गुण किती असेल? 72 गुणिले 5 बरोबर किती? तर 360 गुण तिला मिळालेले असणार आहे. पण काय केलंय की नंतर चुकून लक्षात आलं की तिला 94 गुण देण्याऐवजी एका विषयात 94 गुण देण्याऐवजी चुकून 64 गुण दिले. आता तिला किती गुण कमी दिले मग? 94 द्यायचे होते 64 दिले तर कमी दिले 30. 94 वजा 64 बरोबर 30 गुण कमी दिले. मग या 360 मध्ये जर तिला 30 गुण वाढवले तर किती गुण खरे मिळालेले तिला फेर तपासणीनंतर लक्षात आलं तर ते 390 गुण मिळालेले. विषय किती आहे तिथं 5च आहे. आता त्यांनी काय विचारलं की फेर तपासणीनंतर तिची नवीन सरासरी काय असणार आहे? 5 विषयाची नवीन सरासरी आपल्याला विचारलेली आहे. मग सरासरी बरोबर काय होईल? तर तिचे एकूण मिळालेले गुण 390 भागिले एकूण विषय किती आहे? 5. मग भाग जर दिला 5 ने 39ला तर 5 एक 5, 5 7 35 इथं लिहितो. खाली किती वरती 4 40 झाले. 5 8 40 म्हणजे तिची फेर तपासणी नंतरची नवीन गुणांची सरासरी काय असणार आहे? 78 गुण एवढी. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो. 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती? आता सुरुवातीला आपल्याला 40 पासून ते 70 पर्यंत एकूण विषम संख्या किती असणार आहे? एकूण संख्या आहे मित्रांनो याच्यामध्ये 40 पासून ते 70 पर्यंत सम आणि विषम. याच्यामध्ये एकूण संख्या किती येणार आहे? 31. आता याच्यापैकी 15 संख्या विषम असतात आणि 16 संख्या ह्या सम असणार आहे. का? तर पहिली आणि शेवटची ही समसंख्या आहे त्याच्यामुळे एक ही समसंख्या जास्त असणार आहे. मग ही झाले विषम संख्या 15 आणि समसंख्या 16. आता लक्षात घ्या या क्रमशः विषम संख्यांची बेरीज कशी काढणार आहे? पहिली विषम संख्या 41 अधिक शेवटची विषम संख्या लिहा 69 भागिले 2 आणि गुणिले काय? तर एकूण विषम संख्या मग गुणिले 15 यांची बेरीज जर केली 41 अधिक 69 तर बेरीज किती येणार आहे? 110 बेरीज येणार आहे भागिले 2 गुणिले किती? तर 15. 2 ने भाग दिला बे 1 बे बे 5 10 खाली उरला 1 10 झाले. बे 1 बे बे 5 10 म्हणजे 55 गुणिले 15 जर केलं आपण तर आपल्याला 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची बेरीज मिळेल. 15 1 15 15 5 75 होईल. 15 1 15 15 5 75 आणि इथले हातचे आलेले 7 75 आणि 7 किती? तर 82 म्हणजेच काय? तर 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती मिळते तुम्हाला? 825. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो. एक वस्तू 400 रुपयांना विकल्यास 20% तोटा होतो. जर ती वस्तू 10% नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल? या ठिकाणी आपल्याला 400 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे. लक्षात घ्या यावरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. समजा 100 रुपये खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत तोटा 20% झाला तर विक्री किंमत असणार आहे 80 आणि 100 रुपये खरेदी किंमत असेल नफा 110% पाहिजे असेल तर विक्री किंमत असणार आहे 110. मग या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे यावरून आपल्याला खरेदी किंमत काढायची. ही 80% किंमत आहे. इथे आपल्याला 100% किंमत पाहिजे. मग या दोन्हीपैकी जी किंमत पाहिजे गुणिले ती अंशातल्या 100 भागिले ही झाली विक्री किंमत 80. आता हे टोटल काय मिळतंय आपल्याला? खरेदी किंमत. यावरून आता ह्या खरेदी किमतीवर 10% नफा पाहिजे. मग 100 ची वस्तू आपल्याला विकावं किती लागेल? 110. मग काढायचे काय आपल्याला? 10% नफा. मग इथं अंशात काय येईल? तर 110 भागिले 100 येईल. मग आता 100 ने 100 कट झाले 0 0 या ठिकाणी कट होतील. 8 ने 400 ला भाग द्या. 8 1 8 8 पंचे 40 8 0 0 50 गुणिले 11 बरोबर किती उत्तर येणार आहे? 11 5 55 आणि हा 0 ॲज इट इज घेतला तर तुम्हाला ही वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे? 10% नफ्याने विकल्यावर 550 एवढी किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. हा प्रश्न सोडवायचा कसा नेहमी लक्षात ठेवा. इथं काय दिलंय? अंश व छेद यांच्यातला फरक जर सारखा असेल आणि अंशातली संख्या लहान असेल तर लक्षात घ्या प्रश्न सोडवायचा कसा. इथे 3 व 4 याच्यामधला फरक इथं घ्यायचा आहे. प्रत्येक
अपूर्णांकातला. 11 व 12तला फरक 1 असेल, 8 व 9 मधला फरक 1 आहे आणि 2 व 3 मधला फरक सुद्धा 1 आहे आणि प्रत्येक ठिकाणी अंशातली संख्या ही छेदापेक्षा 1 ने कमी आहे. मग अशा वेळी तुम्हाला लहान मोठेपणा अपूर्णांकात ठरवताना हा जो फरक आहे त्या फरकाने अंशाला भाग द्या. मग इथे जर 1 ने 3 ला भाग दिला तर भागाकार येईल काय येईल? 3च भागाकार येईल. 11ला 1 ने भाग दिला तर भागाकार किती येईल? 11च येईल. 8ला 1 ने भाग दिला तर भागाकार 8 येईल आणि 2ला 1 ने भाग दिला तर भागाकार 2 येईल. आता या ठिकाणी जो भागाकार सर्वात मोठा आला असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो आणि जो भागाकार सर्वात लहान आलेला असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असेल. मग या ठिकाणी 3, 11, 8 आणि 2 यापैकी कुठला भागाकार सर्वात लहान आला? तर इथं हा भागाकार सर्वात लहान आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी 2/3 हा या पैकी सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं राईट आन्सर. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे 6 प्रश्न आपण पोलीस भरती नाशिक पोलीस भरती पेपर मधले बघितलेले. सोल्युशन आवडले असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.